केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेला वार्षिक अर्थसंकल्प हा देशाच्या शाश्वत विकासाला गती देणारा असून 2046 पर्यंत भारताला जागतिक महासत्ता बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला बळ देणार आहे, असं प्रतिपादन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलं। या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य, कृषी, उद्योग, पायाभूत सुविधा, कौशल्य विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यात आलं आहे। आत्मनिर्भर भारत संकल्पनेतून देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवणे, ऊर्जा सुरक्षेला बळ देणे आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यावर भर देण्यात आला आहे। रोजगार निर्मिती, कृषी उत्पादकता वाढ, नागरिकांची खरेदी क्षमता मजबूत करणे आणि सार्वत्रिक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आलेल्या सुधारणांमुळे आर्थिक विकास दराला चालना मिळणार आहे। विशेष म्हणजे चामड्याच्या वस्तू आणि कापड निर्यातीत शुल्कमुक्ती दिल्यानं कोल्हापुरी चप्पल उद्योगास वस्त्रोद्योगासाठी सुगीचे दिवस येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। एकूणच हा अर्थसंकल्प आर्थिक विकासाला चालना देणारा, गरिबी हटावाच्या दिशेने प्रभावी पाऊल टाकणारा आणि शाश्वत विकासाची हमी देणारा असल्याचं आमदार क्षीरसागर यांनी स्पष्ट केलं।